यानंतर आम्ही धोंडे सरांना विनंती करतो की त्यांनी इथे आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व मित्रमंडळी, खरं तर आज मला काही बोलायला लागेल असं काय मला वाटलं नव्हतं. आज तिथे परीक्षा म्हणून यायचं आहे, काहीतरी मार्क द्यायचे आहे, त्या तयारीनेच मी फक्त आलेलो आणि लवकरात लवकर कसं ऑफिसला पोहोचता येईल याचं थोडं वेध चालला होता. खरं तर बोलण्यासाठी आता ही तयारी करणं हा एक प्रकार. जर तुम्ही सगळ्यांनी तयारी करून आलात, तुम्ही सगळ्यांनी वक्त्यांनी बऱ्यापैकी तयारी केलेली. आता हे माझं जे बोलणं हे इम्प्रॉम्प्ट्यू आहे, म्हणजे आता मला सांगितलंय की आता मला बोलायचे, हे आतापर्यंत मला माहिती नव्हतं. नंतर मला थोडं रागरंग लक्षात आला की हळूहळू प्रत्येक ही गाडी आपल्याकडे येणार आहे, तर इम्प्रॉम्प्ट्यू बोलताना थोडंच बोला आणि तसंच बोललं पाहिजे. आता तयारी केल्यानंतर तुम्ही याचं वक्ता म्हणून ज्या वेळेला असाल त्यावेळेला खूप तयारी तुम्हाला करावी लागते. कारण का, तुम्ही काही बोलून चालणार नाही, कारण तुम्ही तुमची प्रतिमा पण खराब कराल, दुसऱ्याचा वेळ घालवणार. त्यापेक्षा काही जास्त न बोलता कमीत कमी बोलून तुम्ही तुमचं भाषण संपवलं पाहिजे, अन्यथा तयारी करा. आज याच कॉलेजमध्ये मी शिकलेलो आहे. 1978 ते 1983 साली मी इथे BCom झालेलो आहे. आणि त्यावेळची परिस्थिती म्हणजे कुठून तरी एखाद्या गावातून आपण या कॉलेजला येणं, जेमतेम कॉलेजला येणं, जेमतेम आपला अभ्यास करणं, शैक्षणिक सुविधा तर अतिशय कमी होत्या. अशा प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा किंवा स्टेज त्याच्यावर उभं राहणं, हे असं काही आमच्या त्यावेळेला आम्हाला काही अवेलेबल नव्हतं. आणि पुढील आयुष्यामध्ये त्यावेळेला त्याचा त्रासही आम्हाला झाला. छोटंसं उदाहरण सांगेन तुम्हाला. मी BCom नंतर मी CA करत होतो आणि फायनल CA ला, आता तुम्ही मागाशी उल्लेख केला की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालो वगैरे, सगळं ठीक आहे, ओके. परंतु शेवटचं लास्ट थर्ड इयरला म्हणजे 1985 साली मी थर्ड इयर म्हणून हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये इंटरनल ऑडिट डिपार्टमेंटमध्ये अप्रेंटिस म्हणून थर्ड इयर असतं आमचं CAचं, त्याला कलकत्त्याला गेलो होतो. कलकत्त्याची मेट्रो रेल्वे, भारतामधली पहिली मेट्रो रेल्वे, त्याचं ऑडिट करण्यासाठी एक सर्टन मला एरिया दिला होता. तिकडे ऑडिट करायला, इंटरनल ऑडिट करायला पाठवलेला. CA करण्याचं लास्ट वर्ष. आणि माझा रिपोर्ट मी त्या प्रोजेक्ट जो मॅनेजर असतो, म्हणजे त्या अख्ख्या एवढ्या मोठ्या म्हणजे अंडरग्राऊंड रेल्वे त्यावेळीची जॅपनीज कोलॅबोरेशन होतं, त्या प्रोजेक्ट मॅनेजरकडे माझं इंटरनल ऑडिटचा माझा रिपोर्ट दिला आणि त्यांनी मला डिस्कशनला बोलवलं. आता मी राहतो सातपाटीमध्ये, मी आहे तिकडे कलकत्त्याच्या ते मेट्रो रेल्वेच्या ते प्रोजेक्ट मॅनेजरच्या टेबलच्या समोर, आणि माझाच रिपोर्ट इंग्लिशमध्ये लिहिलेला. मला प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगता आला नाही. तुमचे ऑब्झर्वेशन किती चांगले असले तर जिथपर्यंत तुम्ही समोरच्या माणसाला पटवून देऊ शकत नाही तिथपर्यंत त्या गोष्टीचा काही उपयोग होत नाही. CA फायनल अतिशय मी स्वतःवर इतकं चिडलोय, इतका मला स्वतःची लाज वाटली की आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपण दिलेलं काम आपण परफॉर्म करू शकत नाही. कारण दोन गोष्ट, इंग्रजी भाषा त्यावेळेला चांगली येत नव्हती येत, फॅक्ट. आणि समोर कोणाशी कसं बोलायचं ह्याचं कुठेही मला काही माहिती नव्हतं. मला कोणी ट्रेनिंग दिलं नाही किंवा तसं मी ट्रेनिंग घेतलं नव्हतं. आल्यानंतर या सगळ्याचा विचार करून जेव्हा मी एक्झाम दिली, पास झालो, पहिलं काम काय केलं असेल तर पब्लिक स्पीकिंगचा कोर्स केला. नाझरत पब्लिक स्पीकिंग मुंबईचा कोर्स केला की त्याचं शेवटचं भाषण ताजमहल हॉटेलमध्ये झालं. अशा प्रकारचे इंडो अमेरिकन सोसायटी आहे, इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे, इंग्लिश पब्लिक स्पीकिंग कोर्स आहे. डायसवर बोलताना तुम्ही काय व्यवधानं बाळगली पाहिजे त्याचं पद्धतशीर ट्रेनिंग घेण्याची गरज आहे. आज माझ्यासमोर बघितलं ही इतकी सगळी मुलं होती, अतिशय कोणीही एकही मुलगा इथे अडखळला नाही की ज्याचे पाय लडखडले नाही. कदाचित त्यावेळेला तुमच्या वयात असताना किंवा CA करताना सुद्धा कदाचित मला जर पब्लिक स्पीकिंगला कोणी बोलवलं असतं तर नक्कीच माझे पाय लटपटले असते.
जे आज तुमच्यापैकी कोणाचेही लटपटलेले नाही आहे. त्यामुळे हे तुमचं अभिनंदन मी करतो. आणि तुम्हाला आज ज्या काही संधी मिळाली की जे काही तुम्हाला मिळतंय त्याचा पुरेपूर तुम्ही वापर करावा असं तुम्हाला माझं सांगणं आहे. जास्त बोलायचं नाही मला. फक्त आत्ताची जी तुमची परिस्थिती आहे, आज आपल्या कॉलेजमध्ये मला वाटते BComला 600-700च्या आसपास मुलं BCom होत आहेत. दुसरं चाफेकर कॉलेज आहे, तिथे काही मुलं होत आहेत. नंतर अजून आपलं सेंट जॉन कॉलेज आहे, तिथे काही मुलं होत आहेत. हे वर्षाला तरी कमीत कमी 1000 विद्यार्थी BCom होऊन इकडे बाहेर पडतात. परंतु शेवटी शिक्षण कशासाठी हा एक मुद्दा आहे. फक्त नंबर्स तुम्ही वाढवू नका. तुम्ही तुमचं जे शिक्षण करताना त्याबरोबर ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी आज जे तुम्ही मुलांनी केलेली आहे, जे तुम्ही समोर आला आहात, त्याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या. आणखीन इथे पत्रकार मंडळी आहेत, आमचा काही संबंध राजकारणाशी नाहीच आहे. फक्त जरा हिशोबाशी असल्यामुळे आता गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे लोक होते, इथे राजकारणी आहेत लोक. एकच फक्त माझं ऑब्झर्वेशन सांगू इच्छितो इकडे तुम्हाला, ते तुमच्याशी संबंधित आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याचं शैक्षणिक बजेट किंवा आरोग्य बजेट वर्षाला 7,000-8,000 कोटीच्या आसपास इकडे तिकडे असते. ते फक्त थोडंसं आसपास वगैरे करायचं. म्हणजे शिक्षण आणि आरोग्य दोन्ही मिळून 15-16 हजार कोटीचं फक्त आपलं बजेट आहे. आणि त्याच वेळेला लाडक्या बहिणीसाठी 46,000 कोटी 3 पटीने फक्त वाटप करण्यासाठी पण हा गव्हर्नमेंट खर्च करते. लक्षात घ्या. शिक्षण आणि आरोग्य महत्वाचं नाही आहे गव्हर्नमेंट दृष्टीने. काय महत्वाचं आहे, तर 46,000 कोटी रुपये देऊन लाडक्या बहिणी तयार करण्याचं काम चाललेलं आहे. तर त्या केसमध्ये काही माझं कॉमेंट वेगळ्या प्रकारची आहे की तुम्ही ॲज अ विद्यार्थी म्हणून कुठेही लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ बनू नका. तर हे सावित्रीची जी मुलं आहेत ते सावत्रीचे मुलं बना. तुम्ही लाभार्थी बनू नका. 1500-2000 रुपये मत घेण्यासाठी लायकीचे बनू नका. तर दुसऱ्याला कोणातरी व्यवसाय देता येईल अशा प्रकारचं बनण्याचा प्रयत्न करा. आणि तर तुमचं शिक्षण जे सावित्रीबाई माईंना जे अभिप्रेत होतं ते तुम्ही पुढे याचा वारसा न्याल असं आशा व्यक्त करतो. आणि माझं भाषण संपवतो. थँक्यू व्हेरी मच.